सकाळी सोशल मीडियावरती मी एक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यावर मी लिहिलं होतं की माझा आवाज हीच माझी ओळख आहे, पण भावी नगरसेवक नाही. त्या पोस्टला भरपूर लोकांनी पाहिलं. मला असं वाटतं 1500पेक्षा जास्त लोकांनी ती पोस्ट पाहिली आणि फोन तर मला बऱ्याच लोकांनी केलं की कुणाल तू काय उभा राहतोयस काय. आणि पहिला प्रश्न केला, तू काय मनसेमधून उभा राहतोयस का, पक्षाकडून उभा राहतोयस का. मी म्हटलं की असं काहीच झालेलं नाही आहे. अजून अधिकृतरित्या पक्षाची भूमिका काय झाली आहे, की युती झाली आहे का नाही, अजून ते जाहीरच झालेलं नाही आहे. आणि कुणाल शिंदे उभा राहतो का, तर बाबा रे पक्षामध्ये कुणाल शिंदे नाही आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे, मनसेच्या कुठल्याच पदावर मी नाही आहे. मी मनसेची बाजू मांडत असतो, उद्धव साहेबांच्या पक्षाची बाजू मांडत असतो. कारण ते दोन पक्ष जे आहेत ना, ते राजसाहेब आणि उद्धव साहेब, जे मराठीची बाजू ही सातत्याने मांडत असतात. आणि मला असं वाटतं मराठीची बाजू जो मांडेल त्यांच्या मागे मी देखील खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं माझं कर्तव्य मला वाटतं मराठी म्हणून. आता कसं आहे, मी पक्षात नसल्याकारणाने मी कधीच अधिकार जतावला नाही की मला पक्षाने तिकीट द्यावी. आणि त्याच्यामुळे पक्षाचे अधिकृत काही उमेदवार आहेत जे पक्षासाठी काम करत असतात, त्यांची तिकीटं मला खायची नाहीत. आणि त्याच्यामुळे मी कधीच असा प्रयत्न केला नाही किंवा मागणी केली नाही की मला वॉर्ड क्रमांक 57 जिथे मी राहतो तिकडून मला तिकीट द्या, कारण मी हे व्हिडिओज बनवतोय. मला महाराष्ट्रभरातून आपण सगळे मनसैनिक, महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक मला पाहत असतात. पण मित्रांनो, कोणीतरी आपला मनसेचा उमेदवार किंवा शिवसेनेचा उमेदवार तिकडे तयारी करत असेल तर माझा अधिकार नाही आहे त्यांच्यामध्ये जाणं. आता मित्रांनो, विषय असा आहे की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला भाजपला पाठिंबा द्यायचा आहे. तेव्हा बिनशर्त पाठिंबा आपण दिला होता, काही गोष्टींसाठी पाठिंबा दिला होता. ते राजकारण वेगळं प्रत्येकवेळेला मी सांगत आलो आहे. आणि तेव्हा आमच्या इथे रवींद्र वायकर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे होते, त्यांचा जोरदार प्रचार केला आम्ही आणि त्यांना निवडून दिलं. ते निवडूनही आले. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील मी विरेमभाई, आपले जे गोरेगावचे मनसेचे विभागाध्यक्ष आहेत, त्यांनाच उमेदवारी मिळाले होते, तिकीट मिळाली होती. त्यांच्यासाठी मनसेकडून मी काम केलं, त्यांच्यासाठी प्रचार केला, मतदान केलं. पण आत्ता मित्रांनो, निवडणूक जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. इथे प्रत्येक कार्यकर्ता हा तयारी करत असतो आणि त्याच्यामुळे एका वॉर्डमध्ये जर का पाहिलं तर आता बघा ना, महायुतीच तुटले, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग शिंदेंची शिवसेना, भाजप, हे प्रत्येकजण आमच्या वॉर्डातून लढत आहे, आमच्या वॉर्ड क्रमांक 57मधून. तिकडं मग शिवसेनेचे काही इच्छुक आहेत, आमच्या मनसेचे पण काही इच्छुक आहेत. पण कसं आहे ना मित्रांनो, जर का आमच्या वॉर्डाचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत जे निवडून आलेले आहेत ना, ते सगळे बाहेरून निवडून आलेले आहेत. वॉर्डामध्ये राहत नसतात, वॉर्डामध्ये काहीतरी प्रॉपर्टी वगैरे इतर गोष्टी असतात, त्याच्यामुळे निवडणुका लढवतात. पण वॉर्डाची खरी समस्या काय असते ना, ती त्यांना माहीतच नसते. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आमच्या वॉर्डातील लोकांनी काही त्यांना माहीत नाही, काय नाही, इतर सगळ्या गोष्टी आपल्या फक्त मतदान करायचं म्हणून पक्ष बघून मतदान आजपर्यंत करत आले. आधीपर्यंत शिवसेनेला निवडून देत आले, आता गेल्या टर्ममध्ये भाजपला निवडून देत आले. पण कसं आहे, आजपर्यंतचा इतिहास आहे. आत्ताही याच्या पुढे जे निवडणुका लढवणार आहेत त्यातला मनसे पक्ष सोडला तर बाकी जे इच्छुक उमेदवार आहेत ना, इतर सगळ्या पक्षातले, ते सगळे या वॉर्डाच्या बाहेरचे आहेत आमच्या वॉर्ड क्रमांक 57मध्ये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचा जो स्थानिक कोणी असेल ना, तो आमचे प्रश्न ऐकू शकतो. कारण आम्हाला माहिती आहे ना, आम्ही त्या गटारातून जात असतो, आम्ही त्या रस्त्यावरून चालत असतो, आम्हाला त्या पाण्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे मी ठरवलं की स्वतः आता उभं राहायचं, लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगायचं की बाबा रे, नगरसेवकाची कामं काय, आपण त्यांच्याकडून काय अधिकार आपले काय आहेत ते घेतले पाहिजेत, आपण नगरसेवकाला प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या नगरसेवकाने आजपर्यंत काय कामं केलेत, किंवा बाकी इतर जे उमेदवार आहेत ते बाहेरून इथे आपल्या इथं वॉर्डात उभे राहतात आणि आश्वासनं येत आहेत. तर इथे कसं सगळ्या गोष्टी करायच्यात का परत आपल्याला त्याच भूलथापांना बळी पडायचा. कारण आमच्या इकडे एक मुद्दा जो आहे ना, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. आजपर्यंत आम्ही मोठे झालो, लहानाचे, मला मुलगा झाला, पण कधीच इथे रिडेव्हलपमेंट झालं नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक पक्ष येतो आणि रिडेव्हलपमेंट हा एकच मुद्दा घेऊन निवडणूक लढवतो, सत्तेत बसतो, पण आमचा रिडेव्हलपमेंट अजून झालेला नाही आहे. आणि आता पुन्हा ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली आणि प्रत्येक वेळेला तोच मुद्दा, जो घिसापिटा मुद्दा झालेला आहे, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. पण मी ह्या रिडेव्हलपमेंटच्या पूर्ण विरोधात आहे. कारण आमच्या इकडच्या रिडेव्हलपमेंटची गोष्ट जर का तुम्ही पाहिली तर इथे रिडेव्हलपमेंट होणं शक्यच नाही आहे, म्हणून ते आजपर्यंत कधी झालंच नाही. आणि ते कोणी आला ना जरी निवडून तरी होऊच शकत नाही. पण माझं एकच म्हणणं आहे याच्यावर की रिडेव्हलपमेंटपेक्षा आमच्या आजूबाजूला आम्हाला स्वच्छता द्या, आमच्या नळाला पाणी द्या, आम्हाला चांगले रस्ते उपलब्ध करून द्या, आम्हाला चांगला इतर परिसर मोकळा चांगला करून द्या, 100 मीटरवर आम्हाला कचरा पेटी उपलब्ध करून द्या, सुका कचरा, ओला कचरा, इतर सगळ्या गोष्टी सगळ्या करू शकतात. इच्छाशक्ती पाहिजे फक्त. ती इच्छाशक्ती आमच्या वॉर्डातल्या कुठल्याच आजपर्यंतच्या नगरसेवकाला नाही झाली, कारण त्या वॉर्डामध्ये ते राहिलेलेच नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही वॉर्डात राहिलो म्हणून मला असं वाटलं की बाबा रे, माझा आवाज आजपर्यंत महाराष्ट्राने ऐकला, आज माझा आवाज माझ्या वॉर्डासाठी
हा झालाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे पण आता आमची सगळी टीम या वॉर्डामधील आमच्या 57मध्ये सगळ्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार. व्हिडिओद्वारे पण मी सांगणार, तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार काय परिस्थिती वॉर्डामध्ये आहे. आणि मी त्या लोकांमध्ये जाऊन त्या लोकांना सांगणार की आपले अधिकार काय, आपला हक्क काय, आपण काय विचारलं पाहिजे, आपण काय त्यांना दिलं पाहिजे, इतर सगळ्या गोष्टी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या वॉर्डामध्ये 45 ते 50 हजार मतदान, पण मतदान होतच नाही. मतदान 20 ते 25 हजार मतदान फक्त होतं. बाकी इतर मतदार ते फक्त राजकारणाला कंटाळून मतदान करत नाही, ते फक्त नोटाला मतदान करतात. या सगळ्यांच्या पर्यंत आम्ही पोहोचणार आणि त्यांना आम्ही सांगणार की बाबा रे, हे मतदान करणे किती गरजेचं आहे. वेळोवेळी मी व्हिडिओज घेऊन येतच राहील. आता निवडणुकीला उभं राहायचं का आणि राहायचं तर कुठल्या पक्षातून उभं राहायचं, मी अद्यापही माझ्या डोक्यात काही घेऊन चाललेलं नाही आहे. मला सध्या फक्त एकच दिसतंय की ही निवडणूक येते, त्या निवडणुकीमध्ये लोकांनी बिहारसारखं निवडणूक लढवली नाही पाहिजे. बिहारसारख्या लोकांनी राहिलं नाही पाहिजे की एखादा पैसा देतोय म्हणून त्याला मतदान केलं, किंवा एखाद्याने आश्वासने दिली आणि ते आश्वासने काहीतरी असतील बावळाटासारखे, आपण त्याला बळी पाडू नये. या सगळ्या गोष्टींचा मी बोलतात ना, एक प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करणार आणि माझ्याने होईल शक्य तिकडे माझ्यासारख्या तरुणांपर्यंत मी पोहोचणार आणि त्यांना जागृत करणार. हे काम मी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत माझ्या वॉर्डामध्ये करणार आहे आणि माझी सगळी टीम करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर जर का जनतेने मला सांगितलंच की बाबा तू उमेदवार म्हणून उभा राहा, तर मी नक्कीच उभा राहील, अपक्ष उभा राहील. इतर पक्षांकडून मी कुठल्या तिकिटाची अपेक्षा करत नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून मला एक नवीन उपक्रम सुरू करायचा. मला असं वाटतं आपल्या वॉर्डामध्ये आपण हा उपक्रम सुरू केला पाहिजे, जो मी सुरू करणार आहे की आपल्या वॉर्डातल्या लोकांना जागृत करण्याचा, आपल्या वॉर्डातल्या लोकांना बाहेर मतदानासाठी काढण्याचा. अशा बऱ्याच वॉर्डामध्ये परिस्थिती आहे मित्रांनो. मला असं वाटतं जोपर्यंत आपण एखाद्या परिस्थितीवर उतरत नाही तोपर्यंत आपल्याला ती परिस्थिती समजत नाही, ते आपल्याला झेलावी लागते. मग आपण निवडणुकीच्या वेळेला 500-1000 रुपये घेऊन शांत बसतो, गप्प बसतो, पण त्याचा परिणाम आपल्याला 5 वर्ष भोगावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो आम्ही आत्ता ग्राउंड लेवलला उतरून काम करणार आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओज दिसणारच आहेत. आणि बाकी जे बोलतील की फक्त आणि फक्त सोशल मीडियावर हे बोलून काही मतं मिळत नाही, इतर सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया ह्याची ताकद काय आहे ना, तर मला असं वाटतं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळात कळेलच. कारण मी याच्या पुढे जे बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे. काही लोकांना पटेल, काही लोकांना नाही पटेल, पण ज्यांना पटेल ते माझ्यासोबत कायम खंबीरपणे उभे राहतील, इतका मला आत्मविश्वास आहे. आणि माझी विनंती आहे की आपल्या वॉर्ड क्रमांक 57 मधील माझा कोण जर का हा व्हिडिओ पाहत असेल तर त्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त वॉर्ड क्रमांक 57 मधील सर्वसामान्य जनतेला पाठवावा आणि सांगावं की ही निवडणूक आता महत्त्वाची आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये पण तुम्हाला तेच आश्वासनं दिली जातील, त्याच सगळ्या गोष्टी केल्या जातील, पण कुठलेच आश्वासनं पूर्ण होणार नाही. लवकरच तुम्हाला माझे आता व्हिडिओज दिसतील, ग्राउंड लेवलला माझी काय कामं आहेत ते तुम्हाला दिसतीलच. आणि मला असं वाटतं तुम्ही आपल्या वॉर्डापासून ही सुरुवात केली पाहिजे. तुर्तास थांबतो मित्रांनो, तुम्हीही तुमच्या वॉर्डमध्ये अशीच कामं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.